राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम ओम 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 श्री राम जय राम जय जय राम 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 ओम 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 श्री राम जय राम जय जय राम 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 तुळजावरती विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय गोपाल कृष्ण भगवान की जय राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की जय पवन सुत हनुमान की जय श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरी श्री गणेशाय नमः सरस्वती नमः वक्रतुंड महाकाय गुरुगुणी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देवं सर्वकार्येषु सर्वदा गणनाथ रविशो बृहस्पति पंचायताने स्मरे नित्यवेदवाणी प्रवर्तते गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर् साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः श्रोता तुझी देवाची रुक्मिणी वरा पांडुरंगाय नमः पुंडलिकावती विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय राजाधिराज ब्रह्मरामचंद्र भगवान की जय पवन सुत हनुमान की जय श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरी एक बंदर घेऊ तिथनं उठत तिथनं लवकर श्री गणेशाय नमः श्री सरस्वती नमः श्री प्रभु रामचंद्राय नमः जय जयाजी श्री गुरु समर्थ भाविकांते मोक्षदाता अनाथनाथा कृपावंता करुणाकरा दीनबंधू श्री गणेशाला वंदन करून प्रभू रामचंद्राचं स्मरण आणि सद्गुरूशी शरण जाऊन कथेचं अनुसंधान आहे ग्रंथकर्ते मनोहर सूत महाराज आणि असणाऱ्या सद्गुरूची असणारी प्रार्थना करत असताना त्या ठिकाणी म्हणू लागलेले गुरुवाल्या तुम्ही समर्थ आहात त्या ठिकाणी कशाचा समर्थ आहात असणाऱ्या भाविकाला असणाऱ्या त्या ठिकाणी म्हणजे साधकाला मोक्षाचा मार्ग त्या ठिकाणी दाखवणारे आणि हे सद्गुरू त्या ठिकाणी आहेत मोक्षदाता असणारे सद्गुरू आहेत अनाथाचा नाथ त्या ठिकाणी असणाऱ्या अनाथावरच्या मस्तकावर कृपेचा हात त्या ठिकाणी ठेवणाऱ्या आणि करुणाकार असणारा त्या ठिकाणी दिनाचा बंधू म्हणून त्या ठिकाणी असणाऱ्या सद्गुरुवर्या अगाध भक्तीचा महिमा भक्तप्रिय सर्वोत्तमा भक्तिविना निरर्थक जन्म प्राणियांचा निर्धारे मग ग्रंथकर्ते त्या ठिकाणी म्हणतात असणाऱ्या गुरु भक्तीमध्ये जो साधक लीन त्या ठिकाणी झाला तो साधक असणाऱ्या भगवंताला सुद्धा त्या ठिकाणी प्रिय असतो आणि असणाऱ्या गुरुचा प्रिय जो साधक आहे तो असणाऱ्या भगवंताला अतिशय आवडता त्या ठिकाणी असतो
आणि ज्या साधकाच्या अंगी भक्ती ही ओतप्रोत त्या ठिकाणी भरलेली नाही, त्या साधकाचा जन्म हा असणारा निरर्थक आहे. जन्माला येऊन काहीही त्या ठिकाणी उपयोग होत नाही. म्हणून असणारी अंगी भक्ती त्या ठिकाणी स्वीकारावी आणि भक्ती ज्यांना असणारी त्या ठिकाणी जाणली गेली, भक्ती ज्यांना अंगीकारले गेले, तोच साधक असणारा धन्य धन्य त्या ठिकाणी होतो. या जागी भावा धरुणी अंतरी प्रचित घ्यावी शरीरी आत्मप्रचित गुरु प्रचित वरी शास्त्र प्रचित तिसरी जाणीचे. म्हणून म्हणजे असणारा त्या ठिकाणी जरी असणाऱ्या देहाचं सार्थक त्या ठिकाणी करायचं असलं तर गुरुभक्ती त्या ठिकाणी आचरणात आणावी लागते आणि ती असणारा मनाच्या ठिकाणी एकनिष्ठ भाव त्या ठिकाणी धारण करावा. आणि कुठलंही कार्य भगवंताचा असणारा भाव त्या ठिकाणी जर मनाच्या ठिकाणी धरला गेला तर असणारं सफल त्या ठिकाणी होतं. म्हणून प्रत्येक साधकानं या असणाऱ्या देहाला काहीतरी प्रचिती त्या ठिकाणी यावी किंवा असणारं प्रायश्चित्त त्या ठिकाणी मिळावं. म्हणून असणारं स्वतःच्या आत्मप्रचित आणि असणारी गुरुची कडून मिळणारी जी असणारी विद्या आहे त्या ठिकाणी किंवा शास्त्रानं जी मिळणारी विद्या आहे याची असणारी प्रचिती या शरीराला त्या ठिकाणी आणि द्यावी. म्हणून दृष्टांती कथा भाग सत्य स्वयं बोलिला श्री अनंत ही जाणी जे शास्त्र प्रचित ऐका दृष्टांत दुसरा. म्हणूनच असणारा त्या ठिकाणी म्हणजे या असणाऱ्या कथेमध्ये जो असणारा दृष्टांत त्या ठिकाणी दिलेला आहे हा असणारा दृष्टांत म्हणजे असणारी शास्त्र प्रचिती त्या ठिकाणी आणि स्वतः असणाऱ्या भगवंतांनी त्या ठिकाणी सांगितलं गेलं की शरीराला प्रायश्चित्त त्या ठिकाणी मिळायचं असलं तर ते शास्त्रामध्ये त्या ठिकाणी सांगितलं गेलं. याची असणारी प्रचिती याचा असणारा अनुभव आणि त्या ठिकाणी घ्यावा ग्रंथकर्ते सांगतात. भक्तावतेला अर्थांतरा तो जाणीजे गुरु कृपा साचार भाव धरुणी उकलावे अंतरा मग साक्षात्कार आत्मप्रचिती. मग त्या ठिकाणी असणारी प्रचिती ही कुठल्या 3 प्रकारची प्रचिती त्या ठिकाणी सांगितली. स्वतः असणारा त्या ठिकाणी आत्मप्रचिती आहे, दुसरी असणारी गुरु प्रचिती आणि तिसरी असणारी शास्त्र प्रचिती आहे. मग याचा जर असणारा अनुभव त्या ठिकाणी घ्यायचा असला तर ही असणारी कथा त्या ठिकाणी चालू आहे आणि ही कथा असणारा त्या ठिकाणी वक्ता म्हणजे त्या ठिकाणी असणारा तुम्हाला त्याचा असणारा अर्थ काढून किंवा अर्थांतर करून असणारी कथा त्या ठिकाणी सांगतो. आणि ही कथा सांगत असताना तुमच्या मस्तकावर जर सद्गुरूची कृपा त्या ठिकाणी असेल तर ही कथा त्या ठिकाणी फळाला जाते. आणि सद्गुरूची कृपा होण्यासाठी अंतःकरणाच्या ठिकाणी ही कथा ऐकत असताना भाव त्या ठिकाणी धरावा लागतो आणि भाव धरून जर ही असणारी कथा त्या ठिकाणी श्रवण केली तर त्या असणाऱ्या कथा ऐकल्यापासून असणारा साक्षात्कार त्या ठिकाणी घडतो आणि साक्षात्कार घडला की आपल्या आत्म्याला त्या ठिकाणी कळतं की आपला भाव काय आहे या असणाऱ्या कथेवर. त्यावेळेस असणाऱ्या साधकाला आत्मप्रचिती आल्याशिवाय आणि राहत नाही. एवढी प्रचिती घेऊनी प्रवर्तावे श्रोतेजनी या उपरी मनमास कथनी श्रोतेजनी परिसावी. म्हणून या ज्या असणाऱ्या 3 प्रचिती त्या ठिकाणी सांगितल्या त्या 3 प्रचिती असणाऱ्या प्रत्येक साधकांना त्या ठिकाणी घ्याव्या. म्हणजे असणारी कथा त्या ठिकाणी चालू असताना वक्ता असणारा त्या ठिकाणी त्याचा अर्थ त्या ठिकाणी सांगत असताना त्या अर्थाचा बोध त्या ठिकाणी घ्यावा. त्या अर्थाचं त्या कथेचं असणारं चिंतन करावं, मनन त्या ठिकाणी करावं, पण अंतःकरणाच्या ठिकाणी त्या कथेवर भाव त्या ठिकाणी असावा. आणि ज्या वेळेस असणारी कथा चालू असताना त्याचं असणारं चिंतन केलं, मनन त्या ठिकाणी केलं की असणाऱ्या साधकाला साक्षात्कार घालल्याशिवाय त्या ठिकाणी राहत नाही आणि साक्षात्कार घालला की आत्मप्रचिती आल्याशिवाय आणि राहत नाही. म्हणून कुठलीही कथा मनाच्या ठिकाणी भाव धरून आणि त्या ठिकाणी मध्ये श्रवण करावी. लक्ष्मीनारायण संवाद तोची श्रोतिया करू विषद ऐकावी चक्षण सावधान जैने हरेल वेद मानसी. म्हणून असणाऱ्या त्या ठिकाणी ग्रंथकर्ते सांगतायत असणारी लक्ष्मी माता आणि असणारे विष्णू भगवंत आहेत या दोघांचा असणारा संवाद आहे त्या ठिकाणी. लक्ष्मी माता असणाऱ्या भगवंताला मनातील असणारी शंका त्या ठिकाणी विचारतात, त्या शंकेचं निरसन भगवंत त्या ठिकाणी करतात. याचा जो असणारा संवाद आहे तो श्रोते मंडळीने असणारा त्या ठिकाणी अतिशय विचक्षण बुद्धीनं त्या ठिकाणी सावध करून एकाग्र असणारं त्या ठिकाणी लक्ष देऊन कथामध्ये त्या ठिकाणी ऐकावी. श्रीरत्नाच्या बोले पुरुषोत्तमा अनुपम्य ऐकिली जी महिमा तरी पुढील बरसावे नेमा कवणे परी आचरावे. मग असणाऱ्या त्या ठिकाणी क्षीराब्दीची कन्या असणारी त्या ठिकाणी म्हणजे लक्ष्मी माता आहेत आणि लक्ष्मी माता भगवंताला सांगू
आहेत भगवंता, आतापर्यंत तुम्ही असणारं या अधिक महिन्याचं महात्म्य त्या ठिकाणी सांगितलं, व्रत सांगितलं, नेम ते असणारं त्या ठिकाणी सांगितलं, दान सांगितलं, दीपदान त्या ठिकाणी सांगितलं. ही महान असणारी कथा त्या ठिकाणी ऐकवली, सांगितली गेली. मग या असणाऱ्या म्हणजे त्या ठिकाणी या अधिक महिन्यामध्ये नेम त्या ठिकाणी कसा करावा, मग हा नेम त्या ठिकाणी केल्यानंतर काय होतं आणि या नियमाचं पालन त्या ठिकाणी कोणी केलं, कोणी असणारा नेम साधला गेला, याचं सविस्तर कथानक म्हणजे मला सांगा. कवन उद्धरणी गेला, कवने नेम आसा साधिला, हात विस्तारा गळा, कृपा करून वदावा. मग हा असणारा म्हणजे अधिक महिन्याचं जे महात्म्य आहे त्या ठिकाणी, या मलमासाचं जे महत्व आहे हे सांगितलं. आणि या असणाऱ्या मलमासाचं महत्व त्या ठिकाणी जाणत असताना त्याच्यामध्ये जो नेम त्या ठिकाणी सांगितला, हा असा नेम त्या ठिकाणी कुणी केला आणि नेम केल्यामुळे त्याचा उद्धार त्या ठिकाणी झाला, असा कोण साधक त्या ठिकाणी आहे, अशी असणारी विस्तारून सर्व काही सविस्तर कथा आणि कृपा करून मला सांगा. ऐकोनी लक्ष्मीची वाणी, बोलता झाला चक्रपाणी, म्हणे ऐक हो शुभ कल्याणी, एकाग्र करून मानस. मग लक्ष्मी मातेचा प्रश्न भगवंतानी ऐकला गेला आणि भगवंत त्या ठिकाणी सांगू लागले की असणारं मी आता म्हणजे तुझ्या मनामध्ये जे असणारं म्हणजे त्या ठिकाणी शंका आली किंवा विचार त्या ठिकाणी प्राप्त झाला, त्या अनुषंगानं तुला सांगतो त्या ठिकाणी. पण असणारं कथा ऐकत असताना त्या ठिकाणी कसं आहे, सावध त्या ठिकाणी असावं, एकाग्र मन त्या ठिकाणी कथेवर असावं, असं असणारं त्या ठिकाणी कथा सांगतो. एकाग्र आणि एकचित्तान असणारी कथा त्या ठिकाणी श्रवण कर. भगवंत लक्ष्मी मातेला सांगतात, मेरू तळाची ठाई जाण, शिवकांची नगरी विस्तीर्ण, ब्रह्मसमुद्र परिपूर्ण, अध्ययन घरोघरी. मग त्या ठिकाणी असणारे भगवंत सांगू लागलेले आहेत, मेरू पर्वत आहे आणि या मेरू पर्वताच्या खालीच म्हणजे असणारं त्या ठिकाणी सप्तपुरी आहे. त्या ठिकाणी अशी असणारी सप्तपुऱ्यापैकी असणारी जी कांची आहे, शिवकांची आहे, आणि ही कांची अतिशय म्हणजे त्या ठिकाणी विस्तीर्ण भली मोठी असणारी नगरी आहे त्या ठिकाणी. आणि याच असणाऱ्या शिवकांचीमध्ये अतिशय श्रेष्ठ असणाऱ्या जे काही ब्राह्मण मंडळी आहेत, ही ब्राह्मण त्या ठिकाणी राहतात. प्रत्येकाच्या घरी वेदाचं अध्ययन त्या ठिकाणी आणि म्हणजे करतात. गोकर्णाचे पश्चिम दिशे अपूर्व नगरी ते असे, शूद्र क्षेत्री सर्व धर्म वसे, वेद मार्गे वर्तिती पाळे. मग असणाऱ्या गोकर्ण क्षेत्राच्या म्हणजे पश्चिम बाजूला त्या ठिकाणी ही अपूर्व अशी असणारी शिवकांची आहे आणि त्या शिवकांचीची असणारी स्थापना त्या ठिकाणी झालेली आहे. गोकर्ण क्षेत्राच्या पश्चिम दिशेला ही शिवकांची असणारं त्या ठिकाणी नगर आहे. तिथं असणारं म्हणजे अतिशय क्षुद्र असणारी त्या ठिकाणी लोक त्या क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी राहतात. अतिशय धर्मानं, न्यायानं, नीतीनं त्या ठिकाणी कार्य करणारे आणि जी काही वेदानं असणारं ज्ञान प्रगट केलेलं आहे, त्या असणाऱ्या वेदाच्या मार्गानं आणि वर्तन करणारे लोक या शिवकांची मध्ये आणि म्हणजे वर्तन करतात. वेद मर्यादा अनुलंघती कोणी, ब्राह्मणा पूजती वर्गतिनी, श्रौत स्मार्ता वगृहिणी, सदाचारी ब्राह्मणा वर्तिती जे. मग त्या असणाऱ्या शिवकांची मध्ये जे काही असणारी ब्राह्मण मंडळी त्या ठिकाणी राहत होती आणि जे काही असणाऱ्या वेदानं बंधन घालून त्या ठिकाणी दिलेलं आहे, या वेदाप्रमाणे सर्व काही आचरण त्या ठिकाणी करतात, वर्तन त्या ठिकाणी करतात. वेदाचं थोडं सुद्धा असणारं उल्लंघन त्या ठिकाणी करत नाही आणि तिन्ही वर्णाचे असणारे ब्राह्मण आहेत त्या ठिकाणी. ही आपलं असणारं कार्य आणि असणाऱ्या वेदानुसार आणि म्हणजे पार पाडतात. नगराची रचना अति अद्भुत, पाहून जननयना तटस्थ होता, रम्य गोपुरे लखलखित, गर्वी झळकत रवी किरणे. आणि या असणाऱ्या शिवकांचीचं नगर त्या ठिकाणी दृष्टीला पडलं की साधक म्हणजे त्या ठिकाणी नुसतं मन लावून त्या नगरीकडे त्या ठिकाणी बघतो. सगळे जन लोक त्या ठिकाणी आनंदानं म्हणजे वर्तन त्या ठिकाणी करतात. एवढी शोभा आहे त्याचं असणारं वर्णनच म्हणजे करता येत नाही. एवढी असणारी शोभा या शिवकांचीला त्या ठिकाणी आहे. भल्या मोठ्या असणारी त्या ठिकाणी गोपुर आहेत, असणाऱ्या माड्या आहेत त्या ठिकाणी आणि असणारे सगळं म्हणजे तोरण पताका लावून आणि म्हणजे झळकत आहे. भयानक देख क्षुद्रजान, नामदयाचे विप्रदास म्हणून, बघाताती सर्वही जन, सेवादारी पूर्ण ब्राह्मणाचा. आणि
याच असणाऱ्या शिवकांची नगरामध्ये एक असणारा शूद्र जातीचा असणारा त्या ठिकाणी म्हणजे असणारा साधक त्या ठिकाणी राहत होता आणि तो असणारा ब्राह्मणाच्या घरी त्या ठिकाणी काम करायचा, ब्राह्मणाचा दास म्हणून असणारं कार्य त्या ठिकाणी करायचा आणि सर्व काही असणारी ब्राह्मणाच्या सेवेमध्ये आणि सर्व आयुष्य त्या ठिकाणी कंटित मध्ये घालत होता. एका विप्रेच्या घरी करुणी सेवा करी, निरंतर वर्ते सदाचारी, विश्वासपूर्ण ब्राह्मणाचा. मग याच असणाऱ्या त्या ठिकाणी शिवकांची नगरामध्ये जे काही ब्राह्मण मंडळी त्या ठिकाणी राहत होती, त्याच असणाऱ्या एका ब्राह्मणाच्या घरी आपली असणारी सेवा चाकरी त्या ठिकाणी करायचा. त्याच्या मनामध्ये ब्राह्मणाविषयीचा आदर त्या ठिकाणी होता आणि ब्राह्मणावर अतिशय दृढ विश्वास आणि त्या शूद्राचा त्या ठिकाणी होता. निरंतर म्हणजे असणारं सदाचारी वर्तन करत आणि या ब्राह्मणाच्या घरी सेवादान म्हणजे करत होता. दयाची भार्या पतिव्रता पूर्ण, नुलंगिकता पतिवचन, तेही विप्रसेवा करून जाण, कुटुंब रक्षण करिताती. आणि त्याच असणाऱ्या शूद्राची पत्नी ही म्हणजे त्या ठिकाणी पतिव्रतेमध्ये अतिशय पारंगत त्या ठिकाणी होती. पूर्ण पतिव्रता असणारी स्त्री त्या असणाऱ्या म्हणजे शूद्राची त्या ठिकाणी होती. एकही वचन असणाऱ्या पतीचं त्या ठिकाणी उल्लंघन म्हणजे करत नव्हती आणि तीही असणारी पत्नी त्या असणाऱ्या शूद्राचे ब्राह्मण सेवेमध्ये आणि सर्व लीन त्या ठिकाणी झाली होती. ब्राह्मणाच्या घरचं पडेल ती काम त्या ठिकाणी करायचं, ब्राह्मणाची सेवा त्या ठिकाणी करायची आणि आपला घर प्रपंच त्या ठिकाणी भागवायचा असं कार्य आणि त्या शूद्राची पत्नी करत होती. या उपरी एके दिनी मलमासे संधी जाणोनी, विप्रमेळा दयक्षणी स्नानाला कोणी चालिले. मग अशा प्रकारचं असणारं त्या ठिकाणी म्हणजे वर्तन करत असताना किंवा प्रपंचाचा गाडा हाकत असताना 3 वर्ष त्या ठिकाणी उलटून गेली आणि अधिक मासाचा काळ त्या ठिकाणी आला, अधिक महिना त्या ठिकाणी लागला आणि श्रेष्ठ पावन करणारा अधिक महिना आहे म्हणून असणारी ब्राह्मण मंडळी त्या ठिकाणी घरोघरचे ब्राह्मण त्या ठिकाणी जमा व्हायचे आणि असणाऱ्या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी असणाऱ्या गंगेचं स्नान करण्यासाठी सगळे म्हणजे मेळ्यानं जात होते. तवर ते शूद्रकामिनी विनू, तवर ते शूद्रकामिनी विनवी व्रताला लागुनी, समस्त जग मिळवणी स्नानाला कोणी जाताती. मग अधिक महिना आलेला आहे आणि या अधिक महिन्याचं असणारं महात्म्य त्या ठिकाणी ज्या ब्राह्मणांनी जाणलं गेलं ते प्रत्येक ब्राह्मण स्नानासाठी असणाऱ्या नदीवर त्या ठिकाणी स्नानाला जात होते. हे असणाऱ्या ब्राह्मणाने असणाऱ्या शूद्राच्या स्त्रीनं त्या ठिकाणी बघितलं आणि ती आपल्या असणाऱ्या पतीला त्या ठिकाणी बोलू लागली, स्वामीवर्या अधिक महिना त्या ठिकाणी आलेला आहे आणि प्रत्येक असणाऱ्या सर्व जगतवली सर्व असणारी लोक आणि या स्नानासाठी म्हणजे असणाऱ्या गंगेकडे त्या ठिकाणी आणि जात आहे. तरी आपण वर्णही नयाती, केवी न घडेला पुण्य प्राप्ती, द्रव्यही नाही संचिती, जे दान पद्धती करावी. मग ही असणारी शूद्राची असणारी स्त्री त्या ठिकाणी बोलू लागली, आपण असणारी शूद्र आहोत त्या ठिकाणी, जातीनं हीन त्या ठिकाणी आहोत म्हणून आपल्याला हे पुण्य त्या ठिकाणी घडणार नाही, आपल्याला असणारा त्या गंगेला शिवायचा असणारा अधिकार त्या ठिकाणी नाही म्हणून स्नान त्या ठिकाणी घडणार नाही. आणि मग स्नान त्या ठिकाणी घडत नाही, काहीतरी दान धर्म त्या ठिकाणी करावा म्हणलं तर पदवी धनवी त्या ठिकाणी नाही. मग असणारं स्नान करून पुण्य कमवता येत नाही, दान धर्म करून कमवावं म्हणलं तर पैसा काही आपल्या पदवी त्या ठिकाणी नाही अशी असणारी स्त्री आणि दुःखित अंतकरणानं आपल्या पतीला बोलू लागली. या लागी ब्राह्मणाचा पाही, विप्रा सांगता चला सर्वही, दान धर्म ते धन ते नाही, परी करू देहा पवित्र. मग यासाठी असणारी ही कामिनी त्या ठिकाणी शूद्राला आपल्या पतीला त्या ठिकाणी बोलू लागली, महाराज म्हणजे एवढा म्हणजे अधिक महिना त्या ठिकाणी आलेला आहे आणि जे काही पुण्य त्या ठिकाणी कमवायचंय, जे काही व्रत त्या ठिकाणी आचरणात आणायचंय ते ह्या अधिक महिन्यातच त्या ठिकाणी आणलेलं श्रेष्ठ आहे. म्हणून काय करा, असणारा तुम्ही म्हणजे या असणाऱ्या ब्राह्मणाला त्या ठिकाणी विचारा, ब्राह्मणाची असणारी म्हणजे त्या ठिकाणी परवानगी घ्या आणि आपण म्हणजे आपल्या हातानं म्हणजे पैसा अडका नसल्यानं दान धर्मही त्या ठिकाणी करू शकत नाही म्हणून म्हणजे या ब्राह्मणाच्या संगतीनं जाऊन असणारा देह तरी म्हणजे आपण पावन करून घेऊ म्हणून म्हणजे बाकीच्याला विचारा. स्नाने करून पवित्रता, ऐसी वदतासे जनवार्ता, या लागी विप्राते
म्हणून म्हणले असणाऱ्या त्या ठिकाणी वेद सांगतात, साई शास्त्र 18 पुराण गर्जना करून त्या ठिकाणी सांगतात की अधिक महिन्यामध्ये असणारा देह स्नानानं पवित्र त्या ठिकाणी होतोय. म्हणून गंगेचं स्नान त्या ठिकाणी करावं आणि आपला देह पवित्र त्या ठिकाणी करावा. म्हणून म्हणजे तुम्ही काय करा, असणाऱ्या ब्राह्मण मंडळीची प्रार्थना त्या ठिकाणी करा, विनंती करा. आमच्याकडे पैसा अडका नाही दान धर्म करण्यासाठी, पण असणारा पुण्य संचित त्या ठिकाणी साचावं. म्हणून म्हणजे आम्हाला स्नान तरी त्या ठिकाणी घडवा. म्हणून तुम्ही प्रार्थना करा आणि तुमच्या बरोबर स्नान करण्यासाठी आम्हाला घेऊन म्हणजे त्या ठिकाणी जावा. अशा प्रकारे ब्राह्मणाला त्या ठिकाणी बोला. म्हणून ही असणारी पत्नी शूद्राला बोलू लागली. ऐसणे पुन्हा उत्तर त्रवले शूद्राचे अंतर मग प्रार्थनीया द्विजवरा निघाला सत्वरा कुटुंबेसी. मग असणाऱ्या त्या ठिकाणी पत्नीच्या अंतःकरणाच्या ठिकाणी काय तळमळ आहे ही असणाऱ्या पतीनं त्या ठिकाणी ऐकली गेली आणि त्यालाही जरा असणारा कळवळा त्या ठिकाणी आला. खरोखर आहे, धन दौलत आपल्याकडे नाही पुण्य कमवण्यासाठी. एकच मार्ग आहे, तो म्हणजे असणाऱ्या गंगेचं स्नान करावं आणि आपलं संचित त्या ठिकाणी वाढवावं. म्हणून असणारा लगेच बायकोचा प्रश्न त्या ठिकाणी ऐकला आणि असणारा शूद्र ब्राह्मण मेळ्यामध्ये त्या ठिकाणी गेला. ब्राह्मण मंडळीला त्या ठिकाणी सांगितलं, माझ्या मालकीनीची इच्छा आहे, आमची इच्छा आहे, काहीतरी असणारा देह पवित्र त्या ठिकाणी करून घ्यावा. म्हणून आम्हाला तुमच्या बरोबर स्नान करण्यासाठी घेऊन चला. म्हटल्याबरोबर ब्राह्मणांनी असणारी सहमती त्या ठिकाणी दाखवली. लगेच असणारी दोघंही पती पत्नी त्या ठिकाणी उठले आणि ब्राह्मणाबरोबर गंगेचं स्नान करण्यासाठी जाऊ लागले. यात्रेचा समुदाय पातला गोकर्ण क्षेत्रापरती आला पाहून तेथीलच्या गंगाजळात तटस्थ झाला समुदाय. मग असणारा त्या ठिकाणी यात्रेचा कालावधी होता, अधिक मासाचा असणारा महिना त्या ठिकाणी चालू होता आणि यात्रा भली मोठी त्या ठिकाणी भरलेली आहे. सर्व काही असणारी प्रजा त्या ठिकाणी गोकर्ण क्षेत्राच्या ठिकाणी आली. तिथं आल्याबरोबर असणाऱ्या गंगेचं पाणी त्या ठिकाणी बघितलं, गंगा नदी त्या ठिकाणी बघितली. पवित्र आणि पावन करणारं स्वच्छ असं पाणी त्या ठिकाणी बघितलं. सगळ्याला आश्चर्य त्या ठिकाणी वाटलं, नवल वाटलं गेलं. त्या पाण्याकडं त्या गंगा नदीकडं पाहत म्हणजे तटस्थ राहिले. गंगा पाहताच नयनी तात्काळ पाहतका होय धुनी समग्र जना स्नान लावणी तय स्थानी उतरले. मग असणारा त्या गंगेचा भाव काय होता साधकाच्या मनात. जरी एखाद्याला स्नान नाही घडलं, नुसतं दर्शन जरी त्या असणाऱ्या गंगा नदीचं झालं तरी अनंत कोटीची पातक जळून भस्मसात त्या ठिकाणी होत होती. अशी ही पवित्र असणारी गंगा नदी आहे. म्हणून अनेक लोक त्या ठिकाणी यात्रेच्या ठिकाणी आलेले होते आणि प्रत्येक जण आपण या असणाऱ्या गंगा नदीमध्ये स्नान करावं म्हणून गंगा नदीमध्ये उतरले. नित्य करीती स्नान दानस यात्रा राहिली एक मास विप्रासवे शूद्रही स्नानास स्त्रिये सहित जात असे. मग असणारा म्हणजे प्रत्येक जण म्हणजे महिनाभराची यात्रा त्या ठिकाणी होती. रोज उठायचं, असणाऱ्या गंगा नदीमध्ये स्नान त्या ठिकाणी करायचं आणि असणाऱ्या ह्या ब्राह्मण मंडळी बरोबर ही जी काय असणारी शूद्र त्या ठिकाणी होते हेही त्या ठिकाणी आणि म्हणजे स्नानासाठी जाऊ लागले. नित्य स्नान विधी सारुनी मग पुष्प बिल्वादी आणुनी नित्य पूजिताचे शिवभवानी भावार्थमनी आगळा. मग असणाऱ्या प्रत्येक साधकाच्या मनी असणारा एकनिष्ठ भाव त्या ठिकाणी होता. भक्तीला अंगीकारलेलं होतं आणि ज्यानं भक्ती अंगीकारली त्याचा भाव त्या ठिकाणी साचला जातो. आणि प्रत्येक भाव मनाच्या ठिकाणी गंगा नदीमध्ये स्नान त्या ठिकाणी करायचं. तिथला असणारा गंगा नदीवरचा असणारा सर्व काही विधी त्या ठिकाणी उरकायचा. फुलं घ्यायची, बेलाची पानं त्या ठिकाणी घ्यायचे आणि नित्य असणाऱ्या शंकर पार्वतीचं असणारं दर्शन करायला त्या ठिकाणी येऊ लागले. उभयता जावनी वनत्र काष्ठभारा आणि ती नित्य त्याचा विक्रय करून सत्य द्रव्य संचय करीताती. मग आता हा असणारी यात्रा आहे, महिन्याची यात्रा आहे. महिनाभर पूर्ण महिना यात्रा त्या ठिकाणी चालते आहे. मग आपण तर काही धन त्या ठिकाणी साचवलेलं नाही. आपण शूद्र जातीचे आहोत. लोकांची सेवा करायची, पोटा पाण्याचा असणारा त्या ठिकाणी विचार करायचा, भागल असणारं धन मिळतं तेवढंच पोटाला त्या ठिकाणी खायचं. मग इथं यात्रेच्या ठिकाणी आली, दान धर्म करण्यासाठी पैसा नाही, कुटुंबाचं पालन पोषण करण्यासाठी काय करायचं.
म्हणून असणारी दोघही नवरा बायको ती शूद्राची होती. ती असणाऱ्या वनात त्या ठिकाणी जायची, वाळलेली लाकडं त्या ठिकाणी गोळा करून आणायची आणि या गावात आणून त्या ठिकाणी विकायचे आणि आपला पैसा त्या ठिकाणी साचवायचे. अशा प्रकारचं कार्य आणि शूद्र आणि पती पत्नी करू लागली. मौन बोलती कवनासी नक्तराती उपवासी सायंकाळी सारथी भोजनासी नित्य नेमेसी वर्तत. मग जो नियम त्या ठिकाणी अधिक महिन्याचा सांगितला गेला, पूर्ण महिनाभर त्या ठिकाणी उपवास राहायचा आहे, बोलायचं नाही. दिवसभर असणाऱ्या भगवंताची पूजा अर्चा त्या ठिकाणी करायची, ब्राह्मणाचं भोजन त्या ठिकाणी करायचं आणि संध्याकाळी फक्त एक वेळ जेवायचं. हा नेम ही असणारी त्या ठिकाणी पती पत्नी करू लागली. दिवसभर उपवास राहायचा, कुणाला बोलायचं त्या ठिकाणी नाही, लाकडं आणायची विकायची आणि असणार संध्याकाळी फक्त आपला असणारा नित्य नेम सारायचा आणि एक वेळ भोजन करायचं. ऐसे व्रत संपूर्ण एक मास उभयता शरीरी निर्दोषा पाप जळाले निःशेषा नाही लवलेशा तिळवरी. मग हे पूर्ण महिनाभर म्हणजे हे कार्य त्या ठिकाणी केलं. अखंड उपवास महिनाभर त्या ठिकाणी घालला. म्हणून असणारा त्यांचं हे व्रत एक महिन्याच्या ठिकाणी झालं. मग व्रत झाल्यानंतर पाप काही शिल्लक त्या ठिकाणी राहणार आहे का? कसलाच दोष त्या ठिकाणी शिल्लक नाही. निर्दोष अवस्था त्या ठिकाणी झाली. सगळ्या पाप जळून खाक त्या ठिकाणी झाली. पापाचा लवलेश सुद्धा त्यांच्या जवळ आणि त्या ठिकाणी राहिला नाही. मग संचय जोधनाचा नित्य विक्रया काष्टाचा तो काढून या तयाचा व्यव्य करीते पै झाले. मग आता हे असणारा त्या ठिकाणी महिनाभराचा यात्रा केला असताना त्या ठिकाणी उपवास केला, पण उपवास करत असताना कष्ट काही सोडलं नाही. त्या ठिकाणी वनात जायचं, वाळलेल्या लाकडाचा भारा त्या ठिकाणी आणायचा आणि गावात आणून त्या ठिकाणी विकायचा आणि त्याच्यातून मिळालेला जो पैसा आहे तो आपल्या पदरी त्या ठिकाणी साठवायचा. मग एवढं कष्ट करून साठवलेला पैसा आहे, हा पैसा योग्य असणाऱ्या कारणासाठी घालवावा असा मनात विचार आला. महिना भरत त्या ठिकाणी आला, साचलेला पैसा आहे, ह्याचा असणारा व्यय उपयोग त्या ठिकाणी चांगल्या कार्यासाठी करावा म्हणून विचार केला आणि काय करू लागले. यथायुक्त ब्राह्मण भोजन करीते झाले उद्यापन त्रयाची दशका पुपन्न केले अर्पण द्विजाते. मग लगेच असणाऱ्या धनाचा पैशाचा आपल्यापाशी संचय झालाय, पैसा साचलाय. मग अनाठाई पैसा त्या ठिकाणी घालवायचा नाही, दान धर्म करून पुण्य त्या ठिकाणी कमावता येतंय. म्हणून आता हा असणारा महिना त्या ठिकाणी संपला गेला. आता पारणं त्या ठिकाणी करायचं, ब्राह्मण मंडळीला बोलवायचं, असणारं अन्नदान ब्राह्मणाला जेवू त्या ठिकाणी घालायचं, पूजा अर्चा त्या ठिकाणी ब्राह्मणाची करायची. म्हणून त्यांनी ठरवलं. लगेच घरी असणारं अन्न त्या ठिकाणी बनवलं. 30 प्रकारचे असणारे अनारसे त्या ठिकाणी बनवले आणि ते 30 प्रकारचे अनारसे ब्राह्मणाला अर्पण म्हणजे करू लागले. मग शेवटी ते उभयता भोजनी बैसले तद्वता घेऊन विप्रांची मंत्राक्षता विराड मार्गी चालले. मग असणाऱ्या ब्राह्मण मंडळीची पंगत त्या ठिकाणी बसवली, सर्वाला यथेच्छ भोजन त्या ठिकाणी घातलं आणि असणाऱ्या त्या ठिकाणी सगळ्या असणाऱ्या ब्राह्मण मंडळीचं दर्शन घेतलं, त्यांचे कृपा आशीर्वाद त्या ठिकाणी घेतलं. यात्रा काल संपला, पारणं त्या ठिकाणी फिरलं गेलं. आपलं असणारं बिराड उचललं आणि आपल्या गावाकडे निघण्यासाठी निघाले. तवनवल वर्तले त्रयक्षणी रात्र झाली एक यामिनी तव एक पिशाच्या मार्गस्थानी उभा येऊनी ठाकला. मग हे आपलं बिराड घेतलं, गावाकडे त्या ठिकाणी जाऊ लागली. जात असताना नवल काय वाटत त्या ठिकाणी गेलो. जात असताना असणारी अर्धी निमी रात्र त्या ठिकाणी झाली आणि निमी रात्र झाली असणारा काळोख त्या ठिकाणी पसरलेला आहे. त्याच वेळेस असणाऱ्या मार्गक्रमण करत असताना अंधाऱ्या काळोख्या रात्रीमध्ये एक असणारं भूत आणि समोर येऊन वाटेत मध्ये आडवं उभा राहिलं. विक्राळ वदन भयंकर लंब भाव विशाळ शरीर मुख पसरवणी शुद्रातुरा धावला समोर ग्रासवया. मग भूत आहे त्या ठिकाणी, अकराळ विक्राळ असणारं तोंड आहे त्या ठिकाणी आणि भुकेचा काहूर त्या असणाऱ्या भूताच्या पोटामध्ये आहे त्या ठिकाणी. लांबच्या लांब असणारा हात आहे, दीर्घ बला असणारं अवढव्य असणारं शरीर आहे त्या ठिकाणी आणि आपल्या असणाऱ्या तोंडाचा जबडा त्या ठिकाणी पसरलेला आहे.
भूक असणारा समोर येईल त्याला खावं, आपली पोटाची भूक त्या ठिकाणी भागवावे म्हणून असणाऱ्या दोघांच्या समोर त्या ठिकाणी आला. आता खाणार एवढ्यात त्या ठिकाणी काय झालं? तया ते पाहुणा उभयांनी तटस्थ ठेले तयास्थानी, तव दैवयोगे करुणी अपूर्व कहाणी पैसाली. मग ही दोघं असणारी समोर आल्याबरोबर असणारं त्यांनी पाहिलं गेलं. आवडलं शरीर आहे, भूताचं असणारं त्या ठिकाणी अकराळ विक्राळ चेहरा आहे हे पाहिलं गेलं. आणि दोघंही क्षणभर एकाच ठिकाणी उभा राहिली गेली. उभा राहिली मनाच्या ठिकाणी विचार करताय तेव्हा असणारं दैव योग त्या ठिकाणी उचलला गेला. आणि दैव योगानं काय त्या ठिकाणी घडलं गेलं ऐका म्हणले. पुण्य शरीरी शूद्र दंपत्य पावनी पिशाच्या प्रेत क्रूर भावना निर्सुनी देता झाला बोलता शूद्राते. मग एवढा भुकेजलेला असणारा तो राक्षस त्या ठिकाणी होता. पण ही दोघं असणारी ब्राह्मण मंडळी त्या ठिकाणी बघितली. असणारी शूद्र असणारी पती पत्नी होती ती बघितली गेली. आणि जो क्रूर भाव राक्षसाचा त्या ठिकाणी होता हा क्रूर भाव त्या ठिकाणी सोडला गेला. आणि त्या दोघाला बघितलं त्यांच्या पदरी असणाऱ्या पुण्याचा संचय त्या ठिकाणी राक्षसानं जाणला गेला. आपला क्रूर स्वभाव रागीट स्वभाव त्या ठिकाणी सोडला गेला. आणि असणाऱ्या त्या शूद्राला पती पत्नीला त्या ठिकाणी ते भूत आणि काय करू लागलं? मने महापुरुषा तू कोण येथे यावया काय कारण, मी तव शुद्धीत पिशाच्या शान करावया भक्षण आलो तुम्हा. आणि ते भूत त्या ठिकाणी असणाऱ्या शूद्र पती पत्नीला त्या ठिकाणी म्हणू लागलं, महाराज म्हणजे तुम्ही असणारे श्रेष्ठ त्या ठिकाणी आहात, महान पुरुष तुम्ही असणारे. आणि ह्या आड मार्गाला त्या ठिकाणी कसं काय आलाव? मी तर असणाऱ्या त्या ठिकाणी पिशाची योनीमध्ये त्या ठिकाणी म्हणजे आलेलो आहे. आणि मी अतिशय भुक्यालेलो त्या ठिकाणी आहे. मी समोर येईल त्याला त्या ठिकाणी सोडत नाही, खाल्ल्याशिवाय त्या ठिकाणी राहत नाही. आणि तुम्ही म्हणजे इथं काय कारण धरून त्या ठिकाणी आला असा आपला क्रूर भाव सोडला. आणि शांततेनं त्या ठिकाणी राक्षस त्या शूद्राला बोलू लागलेला आहे. परितव दर्शने समाधान पावन झाले माझे मन, तू ते करिता संभाषण वाटे पावन होईन मी. मग त्या ठिकाणी असणारं भूत बोलू लागले, महाराज म्हणजे तुमचं असणारं दर्शन त्या ठिकाणी झालं. आणि माझा जो क्रूर भाव त्या ठिकाणी होता हा क्रूर भाव नाहीसा त्या ठिकाणी झाला. मनाला शांती वाटली. म्हणून एखाद्याचा चेहरा पाहिल्याबरोबर आपल्या मनाला समाधान त्या ठिकाणी लागावं अशी अवस्था या भूताची त्या ठिकाणी झाली. सांगू लागला, माझ्या अंतःकरणाच्या ठिकाणी क्रूर भाव होता तो तुम्हाला पाहिल्याबरोबर माझा क्रूर भाव त्या ठिकाणी नाहीसा झाला. जे रागीट स्वभाव त्या ठिकाणी नाहीसा झाला. म्हणून म्हणजे तुम्ही असणारे त्या ठिकाणी महान त्या ठिकाणी आहात. आणि तुम्हाला मी एवढं त्या ठिकाणी पाहिलं, मनाला समाधान झालं. आणि तुम्हाला बोलत असताना त्या ठिकाणी माझ्या मनामध्ये शंका आले की या महान पुरुषामुळं आपण त्या ठिकाणी उद्धरून जाणार, आपण सुद्धा पावन त्या ठिकाणी होणार असं मला त्या ठिकाणी वाटतं. ते असणारं भूत आणि त्या शूद्राला बोलू लागलं, आजवरी या पर्वत शिखरी मी फिरत होतो वनांतरी, वक्र व्याघ्र नानपरी सुधारी हिंडत असे. महाराज म्हणजे आजपर्यंत या असणाऱ्या पर्वतावर म्हणजे मी असणारं ह्या वनामध्ये कित्येक दिवस झालं त्या ठिकाणी फिरतोय. वाघ शिळ काहीतरी आपल्याला सापडतील आणि आपली भूक त्या ठिकाणी शमवता येईल म्हणून म्हणजे ह्या असणाऱ्या वनावर म्हणजे वनामध्ये आणि कित्येक दिवस मी फिरत आहे असं असणारा भूत आणि त्या ठिकाणी बोलू लागलेला आहे. परिशुद्धानो या दाय सर्वता या शुद्धेता फिरे मी तत्वता, तव दृष्टीत देखील अवचिता विप्रदासा तुझ लागी. म्हणून म्हणजे मिळेल ती त्या ठिकाणी खाल्लं गेलं पण कवाच म्हणजे माझी भूक त्या ठिकाणी म्हणजे शमली नाही. माझं असणारं समाधान कवाच म्हणजे त्या ठिकाणी झालं नाही. म्हणून दृष्टीला जी काही अचानक त्या ठिकाणी पडल ते सर्व काही मी त्या ठिकाणी खात होतो. भूक भागत नव्हती आणि या भुकेसाठी त्या ठिकाणी एवढ्या वनामध्ये फिरतो आणि अचानक म्हणजे तुमचं असणारं दर्शन मला त्या ठिकाणी झालं. तरी कृपावंता दयानिधी निरसी माझी भवव्याधी, देवोनी या पुण्य औषधी भवभय व्याधी हरावी. म्हणून म्हणजे असणारं त्या ठिकाणी एवढं म्हणजे अचानक तुमचं असणारं दर्शन त्या ठिकाणी झालं. म्हणून म्हणजे तुमच्या जवळ असणाऱ्या पुण्याचा संचय त्या ठिकाणी आहे.
म्हणून मी पावन त्या ठिकाणी होईल असं वाटतं मला. म्हणून तुम्ही आता असणारी माझ्यावर कृपा त्या ठिकाणी करावी आणि मला असणार त्या ठिकाणी म्हणजे या असणाऱ्या देहापासून मुक्त करून मला पावन त्या ठिकाणी करावं असं असणार भूत त्या ठिकाणी बोलू लागलं. ऐकून दयाचे उत्तर शूद्रवदे तेव्हा प्रत्युत्तर म्हणे तू पूर्वी होता शिकवत ते सविस्तर निवेदी. मग त्या ठिकाणी या भूताचं बोलणं त्या ठिकाणी असणाऱ्या शूद्रानं ऐकलं गेलं आणि असणारा शूद्र त्या ठिकाणी बोलू लागला की बाबा तू असणारा त्या ठिकाणी म्हणजे पूर्वी कोण होता, कशामुळे तुला ही असणाऱ्या भूताची अवस्था त्या ठिकाणी प्राप्त झाली, कशामुळे तू राक्षस योनीमध्ये त्या ठिकाणी पडला, ही सविस्तर कथा म्हणजे मला सांग. कवन पापस्तवा पाहे पिशाच देह लागला आहे तो सांगे लागला आहे पुढे उपाय विचारू. मग त्या ठिकाणी असणाऱ्या शूद्रानं विचारलं कोणत्या असणारं असं पाप तुझ्या हातून त्या ठिकाणी घडलं की या पाप केल्यामुळे हा असणारा भूताचा देह त्या ठिकाणी प्राप्त झाला, भूतवत अवस्था आपली त्या ठिकाणी झाली, का झाली, काय पाप त्या ठिकाणी आचरणात आणलं असं ज्या वेळेस शूद्राने विचारलं त्यावेळेस आपली असणारी कथा आणि भूत सांगू लागलं. हे म्हणे ऐके स्वामी राजा पूर्वी मी क्षेत्रजा वंशी राजा होतो पराक्रमी तेजपुंजा शत्रू सहजा पायतळी. मग हे असणारं भूत त्या ठिकाणी शूद्राला सांगू लागलं महाराज म्हणजे मी असणारा पूर्वी म्हणजे असणाऱ्या त्या ठिकाणी क्षत्रिय वंशामध्ये असणारा जन्माला त्या ठिकाणी आलेलो होतो, राजा म्हणून त्या ठिकाणी वर्तन करत होतो आणि असणारा अतिशय पराक्रमी तेजपुंज त्या ठिकाणी असणारा पराक्रमी लढवय्या असणारा राजा मी त्या ठिकाणी होतो, सहज शत्रूचं निर्दळन त्या ठिकाणी आणि करत होतो. सर्वांवरी नरर पाहे कापती सर्वही राये एवढ मंडळी पाळी निर्भया नाही भय पापाचे. मग म्हणजे असणारा त्या ठिकाणी हे वर्तन करत असताना सर्व म्हणजे तिन्ही तळातली लोक म्हणजे त्या ठिकाणी सगळे राजे माझं नाव नुसतं ऐकलं की थरथरा त्या ठिकाणी कापत होती आणि सगळी जी काय असणारी या म्हणजे असणारी राज्यामध्ये असणारी जी काय मंडळी त्या ठिकाणी होती, यवन मंडळी मुस्लिम मंडळी त्या ठिकाणी होती, यांना ही असणारं कसलंच म्हणजे भीती त्या ठिकाणी होत नव्हती, निर्भयपणानं आणि मी त्या ठिकाणी वागत होतो. पण मनाच्या ठिकाणी आपण वाईट वागतोय, वाईट कार्य त्या ठिकाणी करतोय, पाप करतोय याचा विचार कवा सुद्धा त्या ठिकाणी केला नाही असं ते भूत सांगू लागलं. पुण्यलेशा नाही सर्वथा स्वप्निनेने धर्मवार्ता मार्ग पाडोनी तत्वता वस्तू हरी मार्गस्थांच्या. मग एवढंच नाही, पुण्यात्मक कर्म हा देह प्राप्त झाल्यापासून राजा होतो, धन होतं, अभाव असणारी संपत्ती त्या ठिकाणी होती, पण पुण्याचा लवलेश सुद्धा त्या ठिकाणी संचित नव्हता किंवा सासवलेला त्या ठिकाणी नव्हता. धर्मानं नीतीनं वागायचं तर सोडूनच त्या ठिकाणी द्या, धन कसं येईल कसं मिळेल याचा विचार करत असणाऱ्या वाटसरूला त्या ठिकाणी अडवायचं, हानमार करायची, असेल तेवढं धन त्या ठिकाणी काढून घ्यायचं, अशा प्रकारचं पापात्मक कर्म आणि त्या ठिकाणी मी करत होतो असं असणारं भूत सांगू लागलं. आणि जे अतिशय श्रेष्ठ पातक ज्याचं लागतं ते म्हणजे असणाऱ्या परस्त्रीचा अभिलाषी त्या ठिकाणी धरला. मग अनेक असणाऱ्या परस्त्रीचा अभिलाषी त्या ठिकाणी धरला म्हणून माझ्या मस्तकावर एवढं पाप त्या ठिकाणी झालं की अगणित पाप त्याचं मोजमापन त्या ठिकाणी करता येत नाही, एवढं पाप त्या ठिकाणी झालं. का तर असणाऱ्या परस्त्रीचा अभिलाष त्या ठिकाणी झाला, परस्त्रीचा भोग त्या ठिकाणी मी घेतला म्हणून म्हणजे माझं पाप असंख्य वाढलं गेलं. मग हे राज्य कारभार करत असताना त्या ठिकाणी मी आपलं बी समजलं नाही, पण कधी त्या ठिकाणी समजलं नाही. आपलं जरी असलं की त्याला चावायचं आणि त्याचा असणारा हानन त्या ठिकाणी करायचं, परक्याला तर त्रास दिला, पण आपल्या नातलगाला सुद्धा त्या ठिकाणी त्रास दिला, सगळ्या प्रजेला त्या ठिकाणी त्रासून सोडलं. मग त्रासून सोडल्यामुळं प्रजेला दुःख त्या ठिकाणी झालं, दुःखाच्या बरोबर त्यांनी असणारा मला शाप त्या ठिकाणी दिला की क्षय रोग त्या ठिकाणी होईल मरशील म्हणून, आणि त्या शापामुळे माझ्या देहाला क्षय रोग त्या ठिकाणी मध्ये झाला. मृत्यू पावलं सभे काय यमदूती करशुनिया
काही लोकांचा शाप मला त्या ठिकाणी लागला, माझ्या देहाला क्षयरोग झाला. क्षयरोग झाल्याबरोबर काही दिवसांनी मी असणार मरण त्या ठिकाणी पावलो. मेल्याबरोबर असणाऱ्या यमनगरीचे यमदूत त्या ठिकाणी आले. मला नाही ते असणारं ताडण त्या ठिकाणी केलं. असणाऱ्या केसाला धरून असणाऱ्या यमदूतांनी वडीत त्या ठिकाणी नेलं, काटेरी वनातून त्या ठिकाणी नेलं. मला अनेक असणाऱ्या जाचना त्या ठिकाणी आणि यमदूतांनी मध्ये दिल्या. चला खाली भाऊ काय गुळच कळत नाही. आणि उठायचं म्हणलं की बोललं ते काय करावं. किती झाली डोळे? सांगितलं की मी दान धर्म केलाच नाही, अतिदा भंग्याने काही चिंत पर्वणी स्वप्नही पाहिली नाही पापिष्टे. पण झालं होता काय आता. मी दान धर्म केलाच नाही, अतिदा भंग्याने काही चिंत पर्वणी स्वप्नही पाहिली नाही पापिष्टे. कथेचा अनुसंधान तो असणारा पिशाच्या त्या क्षुद्र जातीच्या एका व्यक्तीला ज्यानं निष्काम भावनेनं ब्राह्मणाची सेवा केली, अधिक महात्म्य या अधिक महिन्यामध्ये स्नान दान विप्राची सेवा केली, त्याच्या पुण्यानं ह्याला ज्ञान प्राप्त झालं. आणि तो सांगायला सुरुवात केली, म्हणले महाराज, जिवंत असताना मी कुठल्याही प्रकारचा दान धर्म केला नाही, आतिथ्य कोणाचंही आतिथ्य मी केलं नाही. आणि अशा प्रकारे मग माझं शरीर संपल्यानंतर ना यमदूत आले आणि यमदूत मला घेऊन गेले. द्रव्य असूनी माझे पदरी मी तीर्थ द्रव्य असूनी माझे पदरी मी तीर्थदान न करी, सरलवशाची दोरी नरका गोरी टाकिली माझा. आणि महाराज माझ्याकडे पैसे होते नाही असं नाही, कारण मी तेवढं कमवलेलं होतं. क्षत्रिय वंशामधला मी राजा होतो, क्षत्रिय कुळामध्ये राजा असल्यामुळे तेवढा दराराही होता, पैसे कमवले होते. पण दान धर्म मी कधी आयुष्यामध्ये कुणाला केला नाही. आणि न केल्यामुळं हे यमदूतांनी मला भयंकर नरकामध्ये ढकलून दिला. मग तेथे भूप पस्तावलो, अहो देवा स्वधर्म चारलो, पापा दे मी नाही मेलो, मद बळे करोनिया. माझ्या अंगातल्या ताकदीचा मदाचा मला गर्व होता आणि ती असणाऱ्या मदाच्या गर्वामुळे मी कुणाला घाबरलो नाही. जिवंत असताना कशाला भिलो नाही, पापाला सुद्धा घाबरलो नाही, बिनधास्त पाप केलं. पण आता पस्तावलं म्हणते ते, जिवंत असताना केलं पाप कोणही विचारणार, राजा होता तो. पण आता या वेळेला जेव्हा मला नरकामध्ये भोगावं लागतं दुःख, त्यावेळेस मला त्याचा पश्चाताप होऊ लागला. मग तेथे उपाय नसे काही, पोटी झालो स्वदेही, द्रव्य जोडिले तेही राहिले तेथेची तेथे. तो विचार करू लागला, नरकामध्ये गेल्यानंतर ना जीवनामध्ये कमावले पैसे, कोणाला दान धर्म 1 रुपया केला नाही, द्रव्य जोडलं गेलं, पण सगळं जाग्यावर राहिले. जेवढं कमावलं होतं तेवढं सगळं तिथंच ठुलंय आणि एकटं या नरकामध्ये पडून राहिलंय. अशा प्रकारचा पश्चाताप त्याला होऊ लागला. व्यर्थ गेली माझी वैसा, पाप बळे जोडीला पैसा, संसार कारणी सर्व आशा, शेवटी नाशा पावलो. विचार केला त्यानं, पश्चाताप झाला त्यानं. नरकामध्ये टाकल्यानंतर ना कुंभीपाक नरकामध्ये ढकलून दिलं यमदूतांनी. तेव्हा त्याला आठवलं, विचार करू लागला, माझं वय व्यर्थ गेलं. वय असताना, आयुष्य असताना कधी परमार्थ केला नाही, कुणाला दान धर्म केला नाही. आणि मग आता संसार कारणी सगळे असणारे पैसा लावला, संसारामध्ये जीवन जगत बसलो आणि आता शेवटला सगळं जिथलं तिथं राहिले. ज्यांच्यासाठी केलं ते सगळं तिथं राहिले तर, आणि मी एकटा नरकामध्ये आलोय असा विचार करू लागला. मिळून काका मामा त्या बंधू भगिनी आणि चुलत्या मिळून त्या वाटोळे केले द्रव्याचे. आणि नरकामध्ये त्याला पाठीमागचं आठवू लागलं, आपण नरक भोगला. पण ज्या वेळेस आपण
मृत होण्याच्या अगोदरची अवस्था तो त्या असणाऱ्या क्षुद्र जातीच्या व्यक्तीला सांगतोय. मी जिवंत असताना फक्त माझ्या सोबतीला जी लोक होती, काका, मामा, आत्या, भाऊ, बहीण, चुलती, ही कशासाठी होती? फक्त पैशासाठी. कमवणारा मी एकटा होतो, राजा होतो. आणि मी जर गेलो तर पुन्हा घरात पैसे कोण आणणार? याचं दुःख त्यांना होतं. मी मेलेल्याचं दुःख नव्हतं, मरतोय तर मरू द्या. पण ही गेल्यावर घरामध्ये येणारा पैसा संपेल, पैसा येणं बंद पडेल, या आशेनं सगळं हे जे काही परिवार आहे, हे परिवार माझ्या शेजारी येऊन बसला. सासू सासरा वहिनी सुना जावई काकी मामी आबा सर्वांनी रेडीले मजलाई धन लोभे. त्या व्यक्तीला सांगू लागला, महाराज जिवंत असताना फक्त पैशासाठी लोक माझ्या भोवती गोळा झाले. आजारी पडलो, मरण्याची वेळ आली, त्यावेळेस सगळे नातेवाईक गोळा झाले. सासू सासरा वहिनी सुना जावई काकी मामी जी काही लांब, जी मला कधी ओळखत नाही ती बी नातेवाईक होऊन आलं. कशासाठी? ही मुख्य करताय घरातला. ही जर गेला तर घरामध्ये येणारा पैसा बंद होईल, यासाठी धनडोबानं सगळ्यांनी मला वेळून बसले. शेवटी अंत काळाला सकळ झाली सभोवती गोळा हात देऊनी कपाळा रडती खळखळा धनासाठी. शेवटी माझा अंतकाळ आला, माझा शेवटची वेळ आली. त्यावेळेस सगळेजण मला बघून रडत होते, पण माझ्या प्रेमासाठी किंवा मी राहावं असं त्यांना वाटत नव्हतं. धनासाठी रडत होते. ही जर बाबा गेला तर घरात येणारं धन कमी पडेल, कमवणारा हा होता. म्हणून माझ्या भोवती गोळा करत बसलेली सगळी नातेवाईक पैशासाठी कपाळ भरून रडत होते. नदी छत्र गेले आमुचे कोण रक्षण करील कुटुंबाचे. शेवटी नाही कोणी कोणाचे सर्वही जायचे सर्वले. आणि ते नातेवाईक शेजारी बसून रडू लागले, बोलू लागले. कुटुंबातलं हे करताय आणि हा जर गेला तर कुटुंबाचं रक्षण कोण करी? म्हणून माझ्या भोवतीला बसून रडत होते. शेवटी मला कळलं, नाही कोणाचे कोणी कोणाचे. जनाला टिके हे मायेचे, माझ्या रामाशी शरण जाता भय नाही सर्वथा. मनकोजी बोधले महाराजांचा अभंग आहे. जन हे लटिके मायेचे, दिल्या घेतल्याचे अंतकाळीचे कोणी नाही. म्हणून त्याला आता आठवायला लागले, कोणी कुणाचं नाही. ही जी सगळी लोक जमा झाली ती सगळी पैशासाठी होती, असं तो विचार करू लागला. ऐसी गती झाली माझी शेवटी यमयातना प्राप्त झाली. सर्व आटले तय काळी सोडविता बळी न दिसे बळी. अशा प्रकारची माझी अवस्था झाली. मी गेलो, कारण आम्हाला माहिती होतं आम्ही जीवनामध्ये कधी पुण्याची कामं केलीच नाही. त्यामुळं फिक्स नरकामध्ये बुकिंग झालेलं होतं. मग आता नरकामध्ये जावं लागणार, तिथं सगळे दुःख भोगावे लागणार. मग माझ्या लक्षामध्ये आला, आता सोडवणारा कोणी नाही. जे आपल्यासाठी रडत बसली होती, कपाळा पडून रडत होती, त्यातलं कोणीही आपल्याला सोडवता येणार नाही. अशा प्रकारचा विचार माझ्या मनात आला. काळाची मुखी होणी सर्वथा न देखो कोणी सोडविता. या लागी विलक्षण जनी तत्वता मोक्ष पंथा स्मरावे. अहो ग्रंथकर्ते सांगतायत, काळाच्या तोंडातून बाहेर काढील असा कोणीच बलवान नाही. जगामध्ये असा कोणच समर्थवान नाही की तो काळापासून सोडवू शकेल. फक्त एकच सोडू शकतो, तो का म्हणे, तुझं सोडविना कोणी. एका चक्र पाणी वाचून या, एक भगवंत आहे. तो काळाच्या तोंडातून सुद्धा बाहेर काढू शकतो. काळापासून सोडवण्याचं सामर्थ्य फक्त त्याच्यापाशी आहे. आयसा तू समर्थ, ब्रह्मांडाचा धनी, तो ब्रह्मांडाचा मालक आहे आणि तो आपल्याला काळापासून सोडू शकतो. बाकी कोणी सोडवत नाही, असा विचार करू लागला. एका सद्गुरु वाचुनी उपाय नाही त्रिभुवनी. तुझी सोडवी काळापासून इतरांची कहाणी न चलेची. आणि त्यावेळेस ग्रंथकर्ते सांगतात, काळाच्या तोंडामधून एक सद्गुरु सोडवू शकतो. एरवी कोणाची ताकद चालत नाही. भगवान परमात्मा आणि जो सद्गुरु आहे तो या काळाच्या मुखामधून सोडवू शकतो. बाकी कोण्याही पाहुण्या रावळ्याची सोयऱ्याची ताकद काळापासून सोडवण्याची नाहीये, महाराज सांगतात. हे सामी फार पस्तावलो शेवटी रवी पडता झालो. तेथे बहुत जावलो कुसमुसलो अंतरी. आणि त्या क्षुद्र नावाच्या व्यक्तीला ही असणारे पिशाच आपली पूर्व कथा सांगतोय.
की मी नरकामध्ये गेल्यानंतर ना तिथं यम लोकांनी मला रौरव नावाचं नरक आहे, कुंभिपाक नावाचं नरक आहे आणि त्या रौरव नरकामध्ये टाकल्यानंतर ना मला जीवनामध्ये आपण जे केलं त्याचा पश्चाताप तिथं होऊ लागला. तेथे कुंभपाक कुंड तळी विस्तीर्ण लहान तोंड तया माझी नरक भरला उदंड तोची दंड प्राणी आते. तिथं कुंभिपाक नावाचं एक कुंड आहे आणि त्या कुंडाचं तोंड लहान आहे आणि आतमध्ये ते कुंड विस्तीर्ण आहे. त्याच्यामध्ये रक्त पुवा अशा प्रकारचं ते कुंड आहे आणि त्या कुंडामध्ये ढकलून देतात यम लोक, यमदूत त्या व्यक्तीला, पापी लोकांना. तोंड लहान असतं, जात नसलं तरी त्यात बळच घालतात आणि मग त्या असणाऱ्या कुंभिपाकाचं दुःख, रौरव नरकाचं दुःख, काटेरी वनामधून फिरवण्याचं दुःख असणाऱ्या जीवाला यम लोक भोगवतात. त्या माझी नेऊन टाकती एकावर एक रचिती संत नाही निघावया प्रती पुचकाळ घेती एकाएक. त्या कुंभिपाक कुंडामध्ये टाकतात यमदूत आणि त्याचं तोंड लहान असतं. त्याच्या पाठीमागं एकामाग एक पापी लोक त्यांना कुंडामध्ये टाकतात. तिथून बाहेर येण्याला चान्सच नाही, बाहेर येताच येत नाही. कारण वर्ण लोक फक्त टाकतात आतमध्ये, बाहेर येता येत नाही आणि त्या रक्ताच्या नदीमध्ये, पुवाच्या नदीमध्ये पुचकळ्या द्याव्या लागतात. असं ते दुःख सांगू लागलं. तवर टोले देती यमदूत मागुत्यांत लोटीत नाकी तोंडी भरत नरक तो. आणि त्यावेळेस ते असणारे यमदूत वर्ण मारत होता. ते यमपाशानं मारतात. बाहेर जर निघायचा प्रयत्न केला तर यमदंड असतो त्यांच्यापाशी, पाश असतो. त्या पाशानं दंडानं ते मारतात, त्या कुंडाच्या आतमध्ये टाकतात. नाका तोंडामध्ये ते असणारं पुव रक्त सगळं भरलं जातं. बाहेर येण्यासाठी चान्स भेटत नाही. अशा प्रकारचं नरक मी भोगलेला आहे. ऐसे जाचने दिवस बहुत भोगली सहस्र वर्षपर्यंत शेवटी मध काढून देत पिशाचोनी तटाकी. महाराज अशा प्रकारे कुंभिपाक नरकामध्ये 1 वर्षपर्यंत मी होतो. 1 वर्ष त्या कुंभिपाक नरकामध्ये रक्ताच्या पुवाच्या नदीमध्ये मला तिथं राहावं लागलं आणि 1 वर्षाचं दुःख भोगल्यानंतर ना पुन्हा त्यांनी मला तिथून बाहेर काढलं. माझं पाप संपलं नाही म्हणून भूताच्या योनीमध्ये मला ढकलून दिलं. तेथे सुद्धा लगता बहुत परी सकर्मी तरंद मुक्तात कवळामध्ये अडकत सुद्धा शांत न होय. पिशाच योनीमध्ये टाकल्यानंतर ना सुद्धा सदुदित क्षुधेचा त्रास तिथं भोगावा लागला. कारण खायला काही भेटत नव्हतं. खायचं म्हटलं तरी घासाच्या खाली त्या ठिकाणी कवळ उतरत नव्हता, घास जात नव्हता. अशा प्रकारचं दुःख त्या असणाऱ्या पिशाच योनीमध्ये मला भोगावं लागलं. उदक प्राशनाची नाही समुद्रीचे किंवा औषध देही निर्मळ पाहता ते नाही एसी देही दुःखदायक. अहो पाणी पिण्यासाठीच नव्हतं तिथं. प्यायचं म्हणलं तर अपवित्र अशा प्रकारचं कुणाचं रक्त प्यावं लागत होतं. भूत काय करतात? पाणी पितात काय? रक्त वगैरे दुसऱ्याचं मांस भक्षण करतात, रक्त प्राशन करतात. अशा प्रकारे आम्हाला तिथं ती खावं लागत होतं, प्यावं लागत होतं. पाणी कसलंच पिण्यासाठी नव्हतं आणि पिशाच योनीला गेल्यानंतर सुद्धा असं दुःख मी भोगून आलो. वस्त्र नाही दिगंबर वृक्षावरी आमचे घर ऐसा भोग 30,000 संवत्सर भोगावा. महाराज या असणाऱ्या पिशाच योनीमध्ये त्या कुंभिपाक नरकामध्ये 1000 वर्ष ठेवलं मला यमानं. पुन्हा भूताच्या जन्माला घातलं. त्या भूताच्या जन्माला 30,000 वर्ष नग्न दिगंबर, काय कपडे तो त्यांना घालायला इस्त्रीचे आपल्यासारखी कपडे नाही, काय नाही, नग्न ते असणारे भूतवती. घरकुट झाडावर उलट्या कोलांट्या उड्या मारायचं, झाडांना लटकायचं. अशा प्रकारे 30,000 वर्ष या भूताच्या योनीमध्ये मी राहिलो असं तो सांगू लागला. या लागी बाकी तो करुणा कृपाळू तू तापसी राणा देऊनी ना काही पुण्यदाना निवल यातना माझी हो. म्हणून ते भूत बोलू लागलं त्याला, हे बघ म्हणले विनंती करतोय तुला, कारण ह्या नरकाचं दुःख, भूत योनीचं दुःख भोगून भोगून मला कंटाळा आलाय. म्हणून तुला हात जोडतोय, करुणा करतोय, तुझ्या पायावरती डोकं ठेवतो. फक्त तू तापसी आहे आणि तू या अधिक महिन्याचं पुण्य कमवलंय म्हणून तू पुण्यवान झालेला आहे. माझं हे दुःख निवारण कर असं ते भूत त्या क्षुद्र नावाच्या व्यक्तीला बोलू लागला. अवघे गेले सुखाचे सांगाती शेवटी झाली हे माझी गती
प्रभासागरा दया मूर्ती करी निवृत्ती बाबाची. आणि त्या भूताने सांगितलं जे माझ्या सुखामध्ये होते ते आता कोणी नाही. जे सुखामध्ये सोबतीला होते त्यातलं एकही व्यक्ती दुःखामध्ये असताना जवळ येत नाही. माणूस दुःखामध्ये असला की जवळ येत नाही ती, आणि सुखामध्ये असल्यावर घरात जागा पुरत नाही. अशा प्रकारचे नातेवाईक होते ते गेले. सुखे असताना ते सगळे जवळ होते, पण आता या नरकामधून वाचवायला कोणी नाहीये. म्हणून तू पुण्याची मूर्ती आहे, मला वाचव. एवढ उपकार करी सुब्रत बांधी आपले पदरी. वा. चुकवी माझी जन्म मरण फेरी थोर उपकारी बळेन मी. एक उपकार कर माझ्यावरती. हे असणाऱ्या योनीमधून, भूताच्या योनीमधून मला बाहेर काढ. तू मला जर बाहेर काढलं तर तुला पुण्य प्राप्त होईल, आणि एक उपकार माझ्यावरती होईल म्हणून कर, असं ती भूत बोलू लागलं. ऐसा करुणा निधी वाणी एकूण शूद्र द्रवलांत करणी मग उदक करी घेऊनी संकल्प स्फूर्ती सोडित. अशा प्रकारे करुण वाणीनं ते भूत बोलल्यानंतर ना त्या असणाऱ्या क्षुद्राला त्याची कीव आली, दया आली, आणि मग हातामध्ये त्यानं पाणी घेतलं आणि संकल्प सोडू लागला. काय म्हणे महापुरुषा एक तू तव कर्म पातकी देख तू हे पाहुनी अधिक दया माते उपजली. आणि त्यावेळेस त्या असणाऱ्या व्यक्तीने सांगितलं, ज्यानं अधिक महिन्याचं स्नान दान पुण्य केलं होतं, त्याने सांगितलं, ऐक म्हणले, मला असणारं तुझं जे दुःख आहे ते दुःख मी भोगलं, पाहिलं, आणि तुझ्या दुःखावरनं मला त्या ठिकाणी तुझी दया निर्माण झाली. म्हणून एक सांगतो, ऐक. तरी सप्तदिन स्नानाचे फळ मी आचरी जो केवळ मन महात्मांचे निर्मळ ते जवळसे परे. त्या व्यक्तीने सांगितलं, हे बघ, तुझा उद्धार करायचा तर एकच पुण्य आहे माझ्यापाशी. मी फक्त पवित्र पाण्यामध्ये स्नान केलेलं आहे, आणि त्या स्नानाचं पुण्य तुला देतो. दुसरं माझ्यापाशी देण्यासाठी काय नाही. तुझा उद्धार करण्यासाठी ते पुण्य जे आहे, कुठलं पाण्याचं, तीर्थामध्ये, जगतामध्ये कुठलंही तीर्थ असू दे, तीर्थ ही पवित्र आहे, आणि त्या तीर्थामध्ये केलेलं स्नान, ते स्नानाचं पुण्य तुला अर्पण करतो. फक्त 7 दिवसाचं पुण्य आहे. 7 दिवस अधिक महिन्यामधले मी असणाऱ्या गंगेचं स्नान केलं, आणि त्या स्नानाचं पुण्य तुला देतो, असं त्यानं सांगितलं. या सप्तदिनाचे पुण्य करून तुझे पाप क्षाळन तात्काळ जाई उदाहरण ऐसे म्हणून उदक सोडिले. आणि त्या क्षुद्र व्यक्तीनं हातामध्ये पाणी घेतलं आणि त्या पाण्यावरती संकल्प सोडला, अधिक महिन्यामध्ये मला जेवढं दिवस स्नान घडलं, कारण ह्या महिन्यामध्ये तीर्थाचं केलेलं स्नान त्याचा असणारा पुण्याचा संचय वाढला जातो. म्हणून त्याला सांगितलं, मी या 4-5 दिवस जेवढं काही मला स्नान घडलेलं आहे तेवढ्या दिवसाच्या स्नानाचं पुण्य तुला अर्पण करतो, तुझा उद्धार व्हावा, असं म्हणून संकल्प सोडला. ते उदक पडता प्रेत असती तेथे आश्चर्य झाले श्रोती अवधार हो परंपरीती महापातकी उद्धरला. अशा पद्धतीने ग्रंथकर्ते सांगतायत, ऐका. त्या व्यक्तीनं संकल्प सोडला, सोडल्याबरोबर एक आश्चर्य घडलं. काय आश्चर्य घडलं? महापातकी उद्धरीला. यमाला सुद्धा ज्याचा उद्धार करवता येत नाही, यमाच्या तावडीतून कोणाला सोडवता येत नाही, त्या ह्या फक्त स्नानाच्या पुण्यानं त्या व्यक्तीनं, त्या भूताचा उद्धार केला. तात्काळ दिव्य देह पावला प्रेत भाव सर्व लोपला तव अकस्मात देखीला घंटाराव स्वर्गीचा. आणि ते पाणी मस्तकावरती पडल्याबरोबर ह्याच्या हातातलं पाणी त्याच्या असणाऱ्या हातामध्ये पडलं. त्यावेळेस त्याचा जे काही भूताचा देह होता तो दिव्य देह प्राप्त झाला, आणि स्वर्गामधून विमान त्याला घेऊन जाण्यासाठी तिथं आलं. दिव्य विमान स्वर्गी म्हणून तात्काळ उतारले ते क्षण लखलखीत देवगण उभे येऊन ठाकले. आणि त्याला घेऊन जाण्यासाठी दिव्य अशा प्रकारचं विमान स्वर्गामधून आलं. त्या विमानामध्ये देवदूत होते, आणि ते विमान तेजस्वी होतं, लखलखीत होतं. अशा प्रकारचं विमान देवदूत घेऊन त्याला घेऊन जायला आले. पिशाच उद्धारला तात्काळ विमानी बैसोनी गेला ते वेळ नेत्री पाहते झाले सकळ म्हणती धन्य फळ स्नानाचे. मग बाकीचे लोक विचार करू लागले, धन्य धन्य फळ स्नानाचे.
या अधिक महिन्यामध्ये पवित्र तीर्थामध्ये स्नान केलेलंच पुण्य आहे आणि त्या पुण्याच्या बळावरती भूताचा उद्धार झाला, तेवढं सामर्थ्य प्राप्त होतो. दुसऱ्याचा जीवाचा उद्धार करण्याचं बळ पुण्य आपल्याला प्राप्त होतं, तेवढं त्याला झालं. तो असणारा महापातकी भूत उद्धरून विमानामध्ये बसून सगळ्यांच्या समोर वैकुंठाला गेला. कृपाळू तो सर्वोत्तमा, धन्य हा शूद्राचा नेमा, केला कर्म अघटित. अशा प्रकारे हे असणाऱ्या मला स्नान अगध महिमा, कृपाळू तो सर्वोत्तमा, धन्य शूद्राचा नेमा, केले कर्म अघटित. अघटित अशा प्रकारचं कर्म केलं महाराज, जे कोणालाही शक्य नाही अशा प्रकारचं कर्म त्यानं करून दाखवलं. काय केलं? त्या अधिक महिन्यामध्ये स्नान केलं आणि त्या स्नानाच्या पुण्यावरती त्या असणाऱ्या विप्रोत्तमा, त्याचंही नाव विप्रच होतं. का? तो विप्रदास होता, ब्राह्मण लोकांची सेवा करत होता, क्षुद्र जातीमधला होता, म्हणून त्याने त्या ठिकाणी पुण्य साचवलं आणि भूताचा उद्धार पुण्याच्या बळावरती केला. स्वय पुण्याचे दान केले, ऐसे कधी देखिले नाही केले, ऐसो या पापिया ते उद्धारिले, अनुपम्य केले या क्षुद्रे. ग्रंथकर्ते सांगतायत पुण्य अर्पण केलं, पुण्य दान केलं आणि पुण्य दान करून एका असणाऱ्या भूताचा उद्धार झाला, पिशाचाचा उद्धार झाला. अशा प्रकारचं पवित्र महिमान या असणाऱ्या पर्वामधल्या स्नानाचं महाराज सांगतात. आश्चर्य करुणी सर्वांनी, येऊनी लागती क्षुद्रचरणी, जय जयकार गोकर्णी, प्रवर्तला. मग सगळ्यांना आश्चर्य वाटलं महाराज, क्षुद्र जातीमधला व्यक्ती आहे आणि त्यानं अधिक महिन्यामध्ये पर्व काळामध्ये स्नान केलं आणि त्या स्नानाच्या बळावरती एका भूताचा उद्धार झाला. सगळ्यांच्या समोर त्याला घेऊन जाण्यासाठी विमान आलं, म्हणून त्या क्षुद्राच्या नावाचा जय जयकार सर्वांनी केला आणि त्याला वंदन केलं. मग नाना परी दिव्यान्न, ठाई ठाई विप्र भोजन, होता पुराण कथा श्रवण, आनंदपुरी मग लगेच सगळ्यांनी ते असणारं प्रचिती सर्वांनी डोळ्याने पाहिली. मग सर्व लोकांनी तिथली अनेक प्रकारचं दिव्य अन्न पक्वान तिथं बनवलं, ब्राह्मणाला जीव घातलं. पुराण कथा श्रवण, कथा कीर्तन भजन पोथी सगळं त्या परिसरामध्ये चालू केलं. मलमास स्नान महिमा, निवेदिला श्रोतयात्मा, जो कथिला सर्वभौम, श्री विष्णू लक्ष्मी ते. अशा प्रकारचं हे असणारा अधिक महिन्याचं स्नान महिमा आहे. अधिक महिन्यामध्ये कुठल्याही तीर्थामध्ये स्नान करा, ते स्नान पवित्र राहतं. फक्त ते तीर्थक्षेत्र पाहिजे. अहो पंढरपूरच्या तीर्थक्षेत्राला तुकाराम महाराजांनी सांगितलंय, अवघीच तीर्थे घडली एक वेळा, चंद्रभागा डोळा देखलिया. फक्त चंद्रभागा डोळ्याने जरी बघितली तरी सगळ्या तीर्थाचं पुण्य, स्नान घडलेल्याचं पुण्य भेटतं. आणि म्हणून या अधिक महिन्यामध्ये स्नानाचं जे काही पुण्य आहे, न स्नानाचा महिमा आहे, या अध्यायामध्ये ग्रंथकर्त्यांनी सांगितला. तोची प्राकृत भाषे वैखरी, भरविला श्रोतियांची कर्णद्वरी, न्यून पूर्ण तो चतुरी, क्षमा मजवरी पैकी जे. ग्रंथकर्ते सांगतायत तेच वैखरी भाषेनं प्राकृत भाषेमध्ये तुमच्या पुढे सांगितलं. संस्कृत आपल्याला कळत नाही म्हणून प्राकृत भाषेमध्ये तुमच्या पुढं हे असणारा कथा अनुसंधान मांडलं गेलं. जिथं जिथं तुम्हाला न्यूनपणा वाटेल ते तुम्ही तिथं पूर्ण करा. महाराज सांगतात, मला महात्म्य अगाध महिमा, जेने संतोष पुरुषोत्तमा, म्हणून धरीचे अतिनेमा, अनुक्रमे संपदा. आणि ही असणारा अधिक महिना आहे, मलमास आहे, आणि या असणाऱ्या अधिक महिन्याचं जे काही पुण्य आहे, महिमा आहे, तो आघात आहे. स्वतः भगवान परमात्मा या महिन्याचं वर्णन माता लक्ष्मी पुढे करतात आणि या महिन्यामध्ये केलेली सगळी पुण्य कर्म त्यामुळे भगवंताला आनंद होतो. म्हणून व्रताचं आचरण करा. महाराज सांगतात, काही न धन लागता भूत, फुकांचे पुण्य असे जोडत, या लागी साधावे हित हेची वीत सर्वदा. अहो खूप सोपं आहे, ते नाम सोपे रे. रामकृष्ण गोविंद वाचसी सदगत जपादी, न लगती सायास जावे वनांतरा, सुखी येतो घरा नारायण.
ग्रंथकर्ते सांगतात काही पैसा लागत नाही, धन लागत नाही, फक्त फुकटचं पुण्य आहे. जोडत जावा. इथं येऊन बसायला काय पैसे लागतात का? आम्ही काय मागतोय का 5-10 रुपये? काय सुद्धा नाही. फक्त या पवित्र मंदिरामध्ये येऊन बसा आणि कानावरती ही कथा तुमच्या पडली की पुण्य जोडलं जातं. पुण्याचा संचय करायला काही पैसे लागत नाही. मला चलता चलता पुण्य कमवता येतं, पण ते कमवता आलं पाहिजे. आणि अशा प्रकारे ही अधिक महिन्याची कथा ग्रंथकर्त्यांनी सांगितली आणि त्यांनी सहज सांगितलं. सहज बोलणे हित उपदेश. त्यांनी सहज सांगितले की चलता चलता पुण्य कमवा आणि भगवंताची कथा असणार या महिन्यामध्ये ऐका. शेवट कोणी कोणाचे नाही, एकटे पडणे लागे प्रवाही. धन्य धन्य ते सर्वही नाही, जे येतील ते त्याची. ग्रंथकर्त्यांनी सांगितलं शेवटी कोणी कोणाचं नाहीये. एकट्याला यायचंय आणि एकट्याला जायचंय. एकटाच यायचंय आणि एकटं जायचंय. कोणी सोबतीला येणार नाही. कितीही जवळचा जीवात जीव असला तरी सुद्धा सोबतीला कोणी येत नाही. धन धान्य पैसा बंगला इस्टेट सगळं जागेवर राहणार आहे. म्हणून जो असणारा ज्ञानी आहे त्याने या आपल्या भवसागरामधून मुक्तता करून घ्यावी. महाराज सांगतात या लागी करा काढा काढी, साधा बापांनो लवसावडी. जेणे सुटे काळाची होडी, ऐसी तळी करावी. आणि याच्यासाठी सांगतायत बाबांनो या संसारामधून बाहेर निघा आणि काय करा, परमार्थाची ओढ करा. करा रे बापांनो साधन हरीचे. भगवंताच्या प्राप्तीसाठी साधन करा आणि या भवसागरामधून तरुण जावा. कारण या असणाऱ्या जीवनाचं जे काही कमवलेलं पुण्य आहे ते सोबतीला येणार आहे. बाकी काही सोबतीला येणार नाही. पुण्य जर कमवलं तर नरकाच्या प्रवाहाला आपल्याला जावं लागत नाही. आपण जरी नरकामध्ये आतापर्यंत गेलो नसलो तरी आपल्याला ऐकायला भेटतंय जे गेलेत त्यांची काय अवस्था आहे, किती पश्चातापाने ते सांगतात. म्हणून त्या मार्गाला न जाता पुण्य कमवा आणि स्वर्गाच्या मार्गाला जावा. इति श्रीमदमासमाख्य ग्रंथ पद्मपुराणांचे संमत मनोहर सुत विरचित 19 तुमध्याय वरात्रिगणनार्पणमस्तु शुभं भवतु पुंडरीकावती. हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय.